शेतकरी मित्रांनो नमस्कार। मी अजित कुमार देसाई आजच्या व्हिडिओमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं सहर्ष स्वागत करतो। आज आपण इंदापूर तालुक्यामध्ये बोरी या गावी आलो आहे। हा जम्बो व्हरायटीचा द्राक्षाचा प्लॉट आहे। आज या प्लॉटला साधारणपणे 35 ते 36 दिवस पूर्ण झाले आहेत। तर या 35 ते 36 दिवसामध्ये आपल्या कृषीटेक उद्योग समूहाची यांनी कोणती उत्पादने वापरली आहेत ही मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे। प्रथमतः ह्या प्लॉटला ज्यावेळी पेस्ट लावली जाते त्यामध्ये डॉर्मेक्समध्ये आपल्या वृद्धी या प्रोडक्टचा त्यांनी वापर केला आहे। त्याचं प्रमाण आहे 1 लिटर पाण्यासाठी डॉर्मेक्सच्या द्रावणासाठी 25 मिली। त्याच्यामुळे काय होतं तर जी फूट जी आहे ह्या बागेला फुटणारी हे एक समान फूट फुटती, त्यामुळे आपला वांज काढतानाचा जो कालावधी आहे तो एक समान राहतो। त्यामुळे आपल्याला घड विरळणी करायला अडचण येत नाही आणि फुटवा निघताना एक समान निघाल्यामुळे बागेला काळोखी वगैरे चांगली राहते। त्याचबरोबर वांज काढताना जे मागं पुढं प्लॉट होतो तो होत नाही। त्याचबरोबर मेजर प्रॉब्लेम जो येतो प्लॉटला तो घड जिरण्याचा, तो घड जिरण्यासाठी या प्लॉटला यांनी आपल्या कृषीटेक उद्योग समूहाचं ग्रोथस्टीम हे प्रोडक्ट वापरले आहे। त्या ग्रोथस्टीम बरोबर त्यांनी कॉम्बिफर्ट म्हणून जे आपलं मायक्रोडोन येतं त्याचाही वापर केला आहे। त्याचबरोबर 15व्या ते 16व्या दिवशी KCPP आणि केशोनाइट याचाही एक त्यांनी स्प्रे केलेला आहे। त्याच्यानंतर रेग्युलर स्प्रेमध्ये GA त्यांनी पहिल्या GAला आपलं ग्रोथस्टीम आणि सायझरचा वापर केला आहे। ग्रोथस्टीम प्रति लिटर पाण्यासाठी 1 मिली आणि सायझर प्रति लिटर पाण्यासाठी 5 मिली याचा स्प्रे केल्यामुळे पाकळ्या वगैरे एवढ्या सुंदर सुटल्या आहेत। आपण बघू शकता आज या गडाची काय पोझिशन आहे। सर्वत्र म्हणजे टोटल सगळ्या बागेमध्ये गड असा सुंदर रीतीने दिसत आहेत। पाकळ्या वगैरे एकदम छान सुटल्या आहेत। आता सध्या ही जी फ्लावरिंग स्टेज चालू आहे, फ्लावरिंग चालू आहे प्लॉटला, पण गडाची तुम्ही साईज बघू शकता, मण्यांची साईज बघू शकता आणि सर्व बागेमध्ये एकसारखी गडांची रचना आहे। याला त्यांनी ग्रोथस्टीम आणि सायझरचे आतापर्यंत GA एक स्प्रे झाला आहे। त्याचबरोबर प्लेनमध्ये यांनी ग्रोथस्टीम आणि सायझरचा एक स्प्रे घेतला आहे। त्याच्यामुळे घड एवढे सुंदर झाले आहेत, त्याच्या पाकळ्या वगैरे एकदम छान आहेत। आता सर्वत्र इतर भागामध्ये जर आपण बघितलं तर बऱ्याच लोकांना मालाची खूप अडचण आहे, गडाची साईज मिळालेली नाही, घड कमी आहेत, पण यांच्या प्लॉटवरती बऱ्यापैकी एवढं सुंदर रिझल्ट दिसत आहे। घडही बऱ्यापैकी आहेत, गडाची साईज चांगली आहे। यांनी आपली याच्या व्यतिरिक्त अजून दावण्या भुरी करप्यासाठी आपला ब्लू मॅजिक, दावणी फॉस, त्यानंतर बॅक्ट्रिसान, फंगिनील या उत्पादनांचा वापर केलेला आहे। त्या व्यतिरिक्त या भागामध्ये आपला सर्वात प्रचलित असणारा प्रोडक्ट म्हणजे इकोडा, जो की उडद्यासाठी या भागामध्ये सर्व शेतकरी वापरतात। त्याचे आतापर्यंत 3 ते 4 स्प्रे या प्लॉटवरती झाले आहेत। त्यामुळे कुठेही उडद्या, थ्रिप्स, मावा कुठेही आपल्याला दिसत नाही। कुठल्याही गडावरती तुम्हाला एखादा सिंगल स्पॉटही दिसत नाहीत। एवढा सुंदर प्लॉट आपल्याला आज बघायला मिळाला आणि या प्लॉटवरती 75 ते 80% आपल्या कृषीटेक उद्योग समूहाची सर्व उत्पादने वापरली आहेत आणि आज या कंडिशनमध्ये हा प्लॉट आहे। तर माझी शेतकरी बांधवांना सर्वांना विनंती आहे की आपण आमच्या कृषीटेक उद्योग समूहाची सर्व उत्पादने वापरा। तुम्हाला याचा फायदा तर प्लॉटला अवश्य मिळेलच, त्याबरोबर आमच्या कृषीटेक उद्योग समूहाची जी उत्पादनं आहेत हे प्राईसमध्ये खूप रिझनेबल आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांना आपल्या बागेचा खर्च कमी करणं ही काळाची गरज आहे, तरच आपला उत्पन्न आपण वाढवू शकतो। त्यामुळे आमच्या कृषीटेक उद्योग समूहाची सर्व उत्पादनं वापरा। ही सर्व उत्पादनं ही जैविक पद्धतीने व ऑर्गॅनिक पद्धतीने बनवली आहेत। त्यामुळे कुठल्याही प्रकारचा याचा तुमच्या बागेवरती अंश राहत नाही। तुमच्या युरोपच्या बागेला ही सर्व उत्पादनं चालतात व आपली बाग तुम्ही युरोपसाठी पाठवू शकता। माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर करा व तुम्हाला काही अडचणी असतील तर आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा, त्याचं तुम्हाला निरसन केलं जाईल। धन्यवाद।